बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे नाशिकमधून। नाशिकमध्ये 2027 सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे आणि याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री शिंदे हे नाशिक दौऱ्यावर असून त्यांनी बैठक आयोजित केली। मात्र या बैठकीला गिरीश महाजन अनुपस्थित राहणार आहेत। काही दिवसांपूर्वी महाजन यांनी कुंभमेळ्याच्या आयोजनाबाबत एक बैठक घेतली होती। या बैठकीला मंत्री दादा भुसे हे अनुपस्थित होते, तर आजच्या बैठकीला गिरीश महाजन जाणार नाहीत। त्यामुळे पालकमंत्री पदाच्या कोल्ड वॉरवरून अशा पद्धतीच्या बैठका लावल्या जात आहेत का असा संभ्रम अधिकाऱ्यांमध्ये निर्माण झालाय। मात्र नियोजित दौऱ्यामुळे बैठकीला जाणार नसल्याचं स्पष्टीकरण महाजन यांनी दिलं आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नाशिक दौऱ्यात आमची सगळ्यांची जबाबदारी आहे। ज्याला जसं शक्य आहे तशी त्यांनी बैठकी घ्याव्यात, कामं करावं, अधिकाऱ्यांकडून माहिती जाणून घ्यावी, ही आमची सगळ्यांची जबाबदारी आहे। कारण कुंभमेळा हा खूप यावेळेला मोठा होणार आहे, गेल्या वेळेपेक्षा दुप्पट फुटफॉल त्या ठिकाणी राहणार आहे आणि म्हणून आम्ही अधिक गांभीर्याने सगळा विषय घेतलेला आहे। आणि म्हणून सरकार म्हणून कोणी आता उद्या दुसरे कोणी मंत्री जाऊन विचारतील काय अडचण काय, उद्या बावनकुळे साहेब येतील कुंभमेळ्याच्या संदर्भात मला माहिती द्या, बैठक लावली, तर त्यात गैर काय, चुकीचं काहीच नाही आहे। आणि प्रत्येक बैठकीला मी गेलोच पाहिजे मला असं वाटतं, असं काही समजण्याचं कारण नाही। यावर अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आपले प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी आहेत। प्रांजल, काही दिवसांपूर्वी गिरीश महाजन यांनी बैठक घेतली, यावेळी दादा भुसे हे अनुपस्थित होते आणि आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बैठक घेत आहेत आणि या बैठकीला गिरीश महाजन अनुपस्थित। नेमकं महायुतीत चाललंय काय? खरं आहे दीपाली, महायुतीमध्ये नेमकं चाललंय काय हाच प्रश्न खरं तर सर्वांनाच पडलेला आहे। कारण सरकारमध्ये सर्व काही ठीकठाक चाललं असं जरी दिसत असलं तरी मात्र मध्ये सर्व काही आलबेल नाही आहे हेच बघायला मिळते। कुठेतरी अंतर्गत वाद असेल, नाराजी जी आहे ती समोरही येते। यामध्ये एक कारण जे समोर येते ते म्हणजे पालकमंत्री पदाचं। कारण नाशिक असेल, रायगड असेल, इथे अजूनही पालकमंत्री हे निश्चित झालेले नाही आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर म्हणजे आपण जर बघितलं तर नाशिकमध्ये आज एकनाथ शिंदेंचा आभार दौरा होतोय। मात्र हा आभार दौरा असतानाच म्हणजे अनंत कान्हेरे मैदानावरती ते जाहीर सभा घेणार आहेत, जोरदार शक्ती प्रदर्शन त्या माध्यमातून करणार आहेत, कारा मंदिरामध्ये जाऊन ते दर्शन घेणार आहेत। मात्र यासोबतच ते नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये कुंभमेळा, MMRDA आणि इतर महापालिका असतील किंवा इतर विषयांबाबत ते बैठक देखील घेणार आहेत। यामध्ये नाशिकचे काही लोकप्रतिनिधी असतील, अधिकारी असतील, हे बैठकीला उपस्थित राहणार आहेत। मात्र या बैठकीमध्ये म्हणजे कुंभमेळ्याची खरं तर ही बैठक आहेत, मात्र या बैठकीलाच कुंभमेळा मंत्री ही जी मुख्य जबाबदारी ज्यांच्यावर देण्यात आलेली आहे ते भाजप नेते गिरीश महाजन मात्र अनुपस्थित राहणार आहेत। सकाळी जर बघितलं तर ही चर्चा सुरू होती की गिरीश महाजनांना निमंत्रण देण्यात आलं आहे की नाही। मात्र असं असतानाच गिरीश महाजन यांनी स्वतः स्पष्टीकरण दिलेलं आहे की मला निमंत्रण आलेलं होतं, मात्र मी स्वतः जाऊ शकलेलो नाही आहे। त्यामुळे कुठेतरी अंतर्गत ही नाराजी जी आहे ती बघायला मिळते। आपण बघितलं तर एकनाथ शिंदे हे कॅबिनेट बैठकीपासून दूर राहत आहेत। यासोबतच काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीसांनी जी बैठक घेतली होती कुंभमेळ्याबाबत, या बैठकीला गिरीश महाजन हजर होते, मात्र एकनाथ शिंदे हे गैरहजर होते। नक्कीच, धन्यवाद प्रांजल, आपण दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।